नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. महाराष्ट्र राज्यात गेल्या 1.5 वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांवर तब्बल 611 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. या बाबतीत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यात बिघडले कुठे असे उत्तर दिले. चंद्रपूर येथील बहुचर्चित शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपी स्वप्नील काशीकर यांच्या कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली असता हत्यारांचे घबाडच प्राप्त झाले. या संदर्भात त्याने ही हत्यारं कुठे आणि कशाकरिता वापरली याचा तपास पोलीस करीत आहेत. चंद्रपूर शहरात जाणता राजा महानाट्याचा पहिला प्रयोग काल चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर झाला. प्रचंड प्रमाणात असलेल्या प्रेक्षकांचा मात्र या प्रयोगात हिरमोड झाल्याचे प्रेक्षकांनी सांगितले. नियोजनांचा ढिसाळ अभाव हे कारण प्रेक्षकांनी सांगितले. शेतीकाम करण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शिवारात घडली. शेतात ट्रॅक्टर फसल्याने फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरच त्या शेतकऱ्यावर उलटला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुरेश दुधराम लठ्ठे असे मृतक युवकाचे नाव आहे. आष्टी आलापल्ली मार्गावरील चोडमपल्ली येथे भरधाव वेगात असणाऱ्या पिकअप वाहनाने एका 60 वर्षीय इसमास जोरदार धडक दिली. त्यात महादेव मडावी या इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास, क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है. आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें. सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा राजकीय नेत्यांची दहशत प्रचंड प्रमाणात वाढलेली या एका घटनेवरून लक्षात येते. उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी चक्क पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळी घातल्याची घटना काल घडली. आमदार गणपत गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्रकृती अस्वास्थ्य कारणावरून रुग्णालयात गेलेल्या एका वृद्ध महिलेला रुग्णालयातील डॉक्टरांनी हेखेखोरपणे त्या वृद्ध महिलेला दाखल न करताच दवाखान्यातून हाकलून लावले. परंतु त्याच प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात मात्र अगदी बाह्यरुग्ण विभागाच्या बाजूला 2 दुचाकी वाहने ठेवली होती. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनांना स्थान आहे, परंतु रुग्णांना नाही असेच म्हणावे लागेल. चंद्रपूर जिल्ह्यात अमृतजल योजनेचा बट्ट्याबोळ झालेला दिसत असून जिल्ह्यातील शहर आणि आसपासच्या तालुक्यात सुद्धा नळांना दुर्गंधीयुक्त घाणेरडे पाणी येत आहे. त्यामुळे चंद्रपूर मनपा किंवा नगरपालिका असो या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ तर करीत नाहीत ना असेच म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे यथार्थ जीवन आणि साहस प्रस्तुत करणारे महानाट्य जाणता राजा या प्रयोगाला आणखीन 2 दिवस वाढवून द्यावे अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या प्रयोगाच्या पासेस ठराविक लोकांना मिळाल्या, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना छत्रपतींचा इतिहास कळणार नाही असेही आमदार जोरगेवार यांनी म्हटले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.